पाक लष्कराकडून पीओकेमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आलं। पीओकेमधील नीलम वालीत पाकचं दहशतवाद्यांसाठी शिबिर। पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती थांबेना हा व्हिडिओ सध्या समोर येतोय। तर अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्या 2 जणांना पंजाब पोलिसांकडून अटक करण्यात आली। गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला लीक केल्याचा आरोप आहे आणि पलक शेर मसिया आणि सूरज मसिया अशी अटक करण्यात आलेल्या या हेरांची नावं आहेत। दोघांचाही पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIशी संबंध उघड झालाय। हेरांनी पाकला भारताच्या लष्करी छावण्या आणि हवाई तळाचे फोटो पाठवले। राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पाक बॉर्डरवर BSF कडून पाक जवानाला अटक झालेली आहे। पाकिस्तानी जवानाचा भारतीय सीमेत शिरण्याचा प्रयत्न होता। भारतीय सीमेवर BSFची ही कारवाई। पाक जवानाची चौकशी सुरू आहे। तर पाकिस्तान अपयशी राष्ट्र भारताला शांततेत जगू देणार नाही असं ओवैसी यांनी म्हटलंय। पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याची वेळ आहे असंही ओवैसी म्हणतात। पाकिस्तानला अद्दल घडवण्याची ही वेळ असल्याचं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय। इस तरह की अनाप शनाप बकवास बकते हैं। पाकिस्तान एक फेल्ड नेशन है और याद रखिए ये ताकतें कभी भी भारत को सुकून से रहने नहीं देंगी। आज वक्त है कि हम इनको एक मौसर जवाब दें ताकि हमेशा के लिए ये दहशतगर्दी का ये जहर हमेशा के लिए खत्म होकर रह जाए। पाक सैन्यावर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं हल्ला केल्याची माहिती आहे। या हल्ल्यात पाक सैनिकाचा मृत्यू झालाय। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा हा दावा आहे। चीनच्या प्रभावामुळे बलुचिस्तानात अस्थिरता वाढत असल्याची माहिती आहे। चीनच्या प्रभावामुळे बलुचिस्तानात अस्थिरता वाढत असल्याची माहिती समोर येते। सध्या महत्त्वाची बातमी समोर आली। पाक सैन्यावर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं हल्ला केल्याची माहिती। या हल्ल्यात पाकचा एक सैनिकांचा मृत्यू झालेला आहे। बलुचिस्तानमध्ये सध्या अस्थिरता पाहायला मिळते आणि ही अस्थिरता चीनच्या प्रभावामुळे असल्याची माहिती समोर आलेली आहे। पाक सैनिकांचा मृत्यू झाल्याचं बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून हे समोर आलेलं आहे स्पष्टीकरण। या हल्ल्यात पाक सैनिकांचा मृत्यू झाला असा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केलेला आहे। पाक सैन्यावर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून हल्ला करण्यात आलेला आहे आणि यात अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय। हे दृश्य आपण पाहतोय। तर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतच चाललेला आहे। भारतातील सर्व ऑर्डिनन्स फॅक्टरीमधल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात। राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने काम थांबू नये म्हणून या सुट्ट्या रद्द केल्या गेल्यात। तर पाकिस्तानच्याही सर्व ऑर्डिनन्स फॅक्टरीमधल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। भारतीय लष्कराच्या ताफ्यात रशियन बनावटीचे इग्लाएस क्षेपणास्त्र, खांद्यावरून चालवता येणाऱ्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांचा पुरवठा। इग्लाएस क्षेपणास्त्रामुळे लष्कराची ताकद आता वाढणार आहे। भारतीय लष्कराकडून क्षेपणास्त्र खरेदीची निविदा जाहीर करण्यात आली। कमी पल्ल्याचे हवाई हल्ले करणारे क्षेपणास्त्र खरेदी करण्याची ही निविदा आहे। 48 लॉन्चर्स, 85 क्षेपणास्त्र आणि इतर आवश्यक क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे। अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या कवायती सुरू झाल्यात। अरबी समुद्रात जहाजांसाठी नेव्हिगेशन अलर्टही आहे। पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज झालंय। तर LOCवर सलग 10व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी भागात LOCवर गोळीबार करण्यात आला। मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, अखनूर या भागातही LOCवर गोळीबार केला गेला। पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून हा गोळीबार केल्याचं कळतंय। भारतीय लष्कराच्या जवानांकडून देखील या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं गेलंय।
10वीं बार जो है अभी तक 35 से अधिक जो है संख्या जो है सीज फायर वायलेशंस की, जो कि हम अभी नियंत्रण रेखा पर देख रहे हैं। विशेषकर अगर हम कहें इसमें उड़ी, बारामूला जो है, वहीं पे अगर हम कुपवारा की बात करें तो वही, इसके बाद जो है अगर हम जम्मू संभाग की बात करें, पुंछ, नौशहरा, राजौरी, अखनूर, तो ये सब जगह है जहाँ पे आज और इतनी बड़ी संख्या में आज सीज फायर वायलेशन देखा गया। बता दें आपको कि 10 दिनों में ये सबसे बड़ी सीज फायर वायलेशन है। लेकिन अभी तक गनीमत ये बात है कि ये छोटे छोटे हथियार और पोस्ट पोस्ट फायरिंग जो है वो देखी जा रही है, लेकिन निसंदेह जिसका जवाब जो है भारतीय सेना मुंह तोड़ तरीके से दे रही है। और जैसे ही अगर एस्केलेट होता है, बड़े हथियार इसमें इस्तेमाल होते हैं, तो बड़े हथियारों से ही इसका जवाब दिया जाएगा। क्योंकि पहले से ही जो है प्रधानमंत्री ने भी साफ करके रखा है ट्राई सर्विसेज को कि वो जगह और समय वो चुने। तो निसंदेह जो भारतीय सेना है वो कहीं ना कहीं समय और जगह की जो है जो कह सकते हैं उसका वेट कर रही है। बाकी गो अहेड जो है वो ट्राई सर्विसेज को पहले से ही प्रधानमंत्री की ओर से मिला है। थेट हल्ला न करताही भारतानं शहबाज आणि मुनीरची झोप उडवली। पाकिस्तानवर थेट हल्ला न करता भारताकडून राजनैतिक दबाव टाकण्यात येतोय। पाकला करत असलेल्या मदतीचा आढावा घेण्याची भारताची IMFला विनंती। IMF कडून येणारी मदत पुढे ढकलली जाऊ शकते अशी शहबाज आणि मुनीरला भीती आहे। भारतानं शहबाज आणि मुनीरची झोप कशी उडवली? भारताने IMF आणि इतर जागतिक वित्तीय संस्थांना पाकला दिलेल्या कर्जाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे। पाकिस्तानला करत असलेल्या $7 अब्ज मदतीचा आढावा घेण्याची भारताची IMFला विनंती आहे। पाकिस्तान दहशतवादी नेटवर्कवर कारवाई करत नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय मदत मिळू नये अशी विनंती करण्यात आली आहे। लष्करी तणावामुळे IMF कडून येणारी मदत पुढे ढकलली जाऊ शकते अशी शहबाज आणि मुनीरला भीती आहे। भारताने कोणतीही लष्करी कारवाई केल्यास IMFचा हा पहिला हप्ता अडकू शकतो अशी पाकिस्तानला भीती आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाचा प्रायोजक म्हणून घोषित करून लक्ष्य करण्याचीही पाकला भीती आहे। भारतानं जागतिक स्तरावर हालचाली केल्यानं कर्जबाजारी पाकिस्तान घाबरलाय। तर भारताला घाबरलेल्या पाकिस्तान सरकारचं उद्या विशेष अधिवेशन। पाकिस्तान सरकारने अचानक विशेष अधिवेशन बोलावलं। पहलगाम हल्ल्यावर उद्याच्या अधिवेशनात चर्चा होणार आहे आणि भारताने घेतलेल्या निर्णयावरही चर्चा होणार असल्याची माहिती आहे। पहलगाम हल्ल्यावर उद्या विशेष अधिवेशन आहे। पाकिस्तान सरकारने हे विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे। भारताला घाबरलेल्या पाकिस्तानने अचानक हे विशेष अधिवेशन बोलावलंय।